नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा तुमचा बिझनेस सुरू करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची अशी बातमी आहे। आता सरकारद्वारे नव्या उद्योजकांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत कर्जही दिले जाणार आहे। त्याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत अशी घोषणा ही केलेली आहे। त्याच विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आता सरकारद्वारे पहिल्यांदाच उद्योजक बनलेल्या 5 लाख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमींना 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। MSME साठी आयोजित अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की आता देशातील 6 कोटीपेक्षा अधिक MSME उद्यमींना गरजेच्या वेळी तसेच कमी खर्चात कर्ज कसे उपलब्ध होईल यासाठी नवीन कर्ज वितरण पद्धती विकसित करण्याची गरज आहे। त्याच दृष्टीने शासन देखील पावले उचलत आहे। त्यानुसार सध्याच्या कर्ज व्यवस्थेमध्ये मोठे बदल हे केले जाणार आहेत आणि त्या अंतर्गत पहिल्यांदाच उद्योजक बनलेल्या 5 लाख महिला, अनुसूचित जाती SC व अनुसूचित जमातीच्या ST अशा नव्या उद्योजकांना 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज हे उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, नव्या उद्योजकांसाठी एक मोठी आनंदाची अशी बातमी आलेली आहे। त्यांच्या व्यवसायासाठी स्वतः शासनाद्वारे 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज हे दिले जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला देखील हे 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते। म्हणूनच नव्या उद्योजकांसाठी ही मोठी दिलासादायक अशी बातमी आहे। त्यासोबत याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन कर्ज वितरण पद्धती ही देखील येणार आहे। त्यामुळे ज्यावेळी नवीन कर्ज वितरण पद्धती अंमलात येईल तेव्हापासून नवीन उद्योजकांना 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज हे शासन देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी अपडेट। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।